तर टोरेस घोटाळ्यानंतर डोंबिवलीतही एक घोटाळा उघडकीस आलाय। कल्याण डोंबिवलीकरांची 1,23,00,000ची फसवणूक झाली आहे। ग्रोथ अप इंडिया अर्थयुक्ती कन्सल्टिंगच्या माध्यमातून ही फसवणूक करण्यात आली। या प्रकरणी अनिकेत मुजुमदार, संदेश जोशी आणि संकेत जोशी यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। यातील दोघांना अटक करण्यात आली असून एक जण फरार आहे। तिघेही विद्यार्थ्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे क्लासेस घ्यायचे, त्यानंतर 10% परताव्याचा आमिष दाखवत फसवणूक करत होते। या प्रकरणी डोंबिवलीच्या रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। डोंबिवली पोलीस स्टेशन मध्ये सदरचा हा गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच्यामध्ये लोकांना शेअर मार्केटचे क्लासेस लावून देतो आणि शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याबाबतचा मार्गदर्शन होईल अशा प्रकारची ऍड करून त्या ठिकाणी हा सदरचा गुन्हा झालेला आहे। आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून आपल्याला परतावा पण त्या ठिकाणी जास्त मिळेल अशा प्रकारे लोकांच्याकडून त्या ठिकाणी गुंतवणूक करण्यात आली आणि जवळजवळ 1 कोटीपेक्षा जास्त रक्कम त्यामध्ये गुंतवणूक झाली। आणि नंतर हे सगळे आरोपी जे आहेत त्यामध्ये जो काही परतावा त्यांनी लोकांना सांगितला होता त्यामुळे परतावा त्यांना मिळत नव्हता। नंतर सदरची फसवणूक झाल्याची लक्षात आल्यानंतर आमच्या पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली आणि त्यानंतर हा गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामुळे दोन्ही आरोपींना त्यामध्ये आता अटक केलेला आहे। अशी कोणतीही जर आपल्याकडे माहिती असेल तर त्याची तात्काळ आपल्या संबंधित जवळचं पोलीस स्टेशन आहे त्यामध्ये त्या नक्कीच आमच्या पोलीस स्टेशन कारवाई होईल। त्यामुळे लोकांनी सायबर अवेअरनेस बाबतीत अतिशय सतर्क राहणे या दृष्टीने आवश्यक आहे।